गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। जाहीर माघार असं काही नसतं असं गोकुळ गीतेंनी म्हटलेलं आहे। महाजन सामंत भेटायला आले तर भेटणार पण माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। नरेंद्र दराडे निष्क्रिय आमदार आहेत असा आरोपही गोकुळ गीतेंनी केलेला आहे। तर गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले। महाजन आणि उदय सामंत हे जरी आपल्याला भेटायला आले तरीही आपण त्यांना भेटू मात्र माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका गोकुळ गीतेंनी घेतलेली आहे। काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे। आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतं की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल। पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही। लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही। जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही। निवडणुकीचा जय विजय पराजय हा मतदारांच्या हातात असतो आणि या मतदारांची इच्छा आहे हा निष्क्रिय उमेदवार त्यांच्यावर लादलेला आहे त्याबद्दल ते पुढे त्या ठिकाणी सक्रिय किंवा पॉझिटिव्ह नाही आणि त्यांचा नक्कीच मला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळेल। फक्त त्यासाठी मला उमेदवारांपर्यंत पोहोचावं लागणार आहे। गोकुळ गीते आधीपासूनच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न देखील झालेले होते मात्र ज्यावेळेस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यावेळेस ते नॉट रिचेबल झाले। आपण उमेदवारी अर्ज माघारी घेणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि आता देखील जाहीर माघार असं काहीच नसतं असं म्हणत त्यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे। उदय सामंत महाजन जरी भेटायला आले तरी आपण त्यांना भेटू मात्र आपण माघार घेणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय।